नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आहे अविनाश भगत आणि तुम्ही बघत आहेत आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल अपनावी नेटवर्क. मित्रांनो, आज आपण कृषी पशुसंवर्धन, दुग्ध विकास व मत्स्य व्यवसाय विकास या संबंधीचा जो महाराष्ट्र शासनाचा नवीन GR आलेला आहे त्या संबंधीच्या GR बद्दलची माहिती घेणार आहोत. तर शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी अशी आहे की आता DBT प्रमाणेच जसं पोकराचं होतं, DBTचं होतं, त्याचप्रमाणे एक सिंगल विंडो इंटरफेस म्हणजे एकाच ठिकाणी सर्व योजनांची माहिती एका पोर्टलवर तयार करण्यासाठी आपल्याला इंटरफेस तयार करण्यासाठी शासनाने नवीन GR काढलेला आहे. ठीक आहे. ज्याप्रमाणे पोकराचं ॲप होतं, पोकराचं पोर्टल होतं, ज्याप्रमाणे DBTचं ॲप आहे, DBTचं पोर्टल आहे, त्याप्रमाणेच आता ह्या सर्व योजना शेतकऱ्यासाठी एकाच ठिकाणी कसा लाभ घेता येईल त्याबाबतचे पावलं जे आहेत ते शासन उचलत आहे. आणि मध्ये आता सध्या शेतकऱ्यासाठी जी महत्त्वाची बातमी आहे ती आहे की आता एकच वेबसाईट असणार आहे, एकच पोर्टल असणार आहे, एकच ॲप असणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला सर्व योजनांची माहिती एकाच ठिकाणी घेता येईल. त्यासाठी शासनाने तुम्ही बघू शकता की 31 जानेवारी 2025ला नवीन शासन निर्णय, नवीन GR जो आहे तो काढलेला आहे. सर्वप्रथम आपण माहिती घेणार आहोत की ज्या प्रमाणे तुम्ही बघू शकता की तर DBTचं हे पोर्टल आहे, पोकराचं पोर्टल जे आहे ते लोड होत आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारचे जे पोर्टल असतात ते शासनाच्याकडून आपल्याला शेतकऱ्यांसाठी कोणत्या प्रकारच्या योजना ज्या आहेत ते राबवण्यासाठी, आपल्याला उपयुक्त करण्यासाठी, अर्ज नोंदणी करण्यासाठी आणि त्याचा फायदा आपल्याला घेण्यासाठी, अर्ज छाननी करण्यासाठी ह्या अनेक प्रकारच्या लाभाच्या योजना ज्या आहेत ते आपल्यापर्यंत, शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी ह्या पोर्टलची किंवा ॲपची मदत होत असते. परंतु आता प्रत्येकांना वेगवेगळ्या पोर्टलवर जाऊन, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन अर्ज करण्याची आवश्यकता नाही. इथं बघू शकता की 31 जानेवारी 2025ला महाराष्ट्र शासनाने आता नवीन GR काढलेला आहे. तो आहे की शेतकऱ्यांना उपयुक्त आणि सर्वसमावेशक असे सिंगल विंडो पोर्टल इंटरफेस असलेले इथं फार्मर ॲप आणि इंटरफेस पोर्टल तयार करण्याकरिता समिती गठन करण्यासाठी नवीन GR काढण्यात आलेला आहे. आता आपण GR जो आहे तो पूर्ण वाचून येऊ की प्रस्तावना काय आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या दैनंदिन कृषी व तदनुषंगी कामे करीत असताना विविध प्रश्न समस्यांना सामना जो आहे तो करावा लागतो. शेतकऱ्यांना उद्भवलेल्या समस्यांचे निराकरण एकाच ठिकाणी करण्यासाठी त्यांना कृषी विषयक योजनांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे, योजनांचा लाभ तत्परतेने उपलब्ध करून देणे, कृषी विषयक योजनांचा लाभ प्राप्त करून घेण्यासाठी अर्ज करणे इत्यादी सर्व बाबींकरिता एकाच ठिकाणी सुविधा मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना उपयुक्त व सर्वसमावेशक असे कृत्रिम तंत्रज्ञानावर आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI आधारित सिंगल विंडो इंटरफेस असलेले फार्मर ॲप आणि इंटरफेस पोर्टल म्हणजे वेबसाईट तयार करण्यासाठी समितीची स्थापना विचाराधीन आहे. तर शासन निर्णय असा आहे की शेतकऱ्यांना उपयुक्त सर्वसमावेशक असे कृत्रिम तंत्रज्ञानावर म्हणजे AI आधारित सिंगल विंडो इंटरफेस असलेले ॲप आणि इंटरफेस पोर्टल तयार करण्यासाठी खालीलप्रमाणे समितीची स्थापना करण्यात येत आहे. ठीक आहे. या समितीमध्ये तुम्ही बघू शकता की प्रकल्प संचालक नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हे अध्यक्ष असतील. तर हे अध्यक्ष जे आहेत ते चांगल्या प्रकारे त्यांना नानाजी देशमुख जे पोकराची जे साईट आहे, जे ॲप आहे ते शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे उपयुक्त झालेलं आहे. त्यांचं जे इंटरफेस आहे तो एकदम सोपा आणि साध्या पद्धतीचा होता. त्या कारणाने आपल्याला जास्तीत जास्त लाभ जो आहे तो शेतकऱ्यांना याच्यामधून घेता आला. त्याचप्रमाणे DBT सुद्धा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरे सदस्य जे आहेत ते आयुक्त कृषी असतील. प्रकल्प संचालक माननीय बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र राज्य कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प हे सुद्धा त्याचे सदस्य असणार आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर सेवानिवृत्त संचालक महात्मा फुले कृषी विद्यापीठ, त्याच्यानंतर जिल्हा अधीक्षक, कृषी अधीक्षक धाराशिव असे विविध सदस्य जे आहेत या समितीमध्ये सदस्य असणार आहेत. आणि समितीच्या अध्यक्षांना आवश्यकतेनुसार सल्ला, तंत्रज्ञ यांचे सहाय्य घेण्यासाठी निमंत्रित करता येईल इतर लोकांना. ठीक आहे. समितीमध्ये जरी एवढेच लोक असले तरी. आणि समिती जी आहे ते आता काय कार्यक्षमता, काय कार्यकक्षा याच्यामध्ये असणार आहे, ते काय कार्य करणार आहे. तर शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या योजनांची सविस्तर माहिती प्राप्त करून घेणे हे समितीचे कार्य असणार आहे. शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत विविध योजनांतर्गत देण्यात येणाऱ्या घटकांची अथवा बाबींची अथवा लाभांची माहिती प्राप्त करून घेणे, शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी अस्तित्वात असलेली तक्रार निवारण आणि सल्लागार यंत्रणा प्रणालीत याचा अभ्यास करणे, त्याचबरोबर शेतकऱ्यांना कृषीमध्ये येणाऱ्या अडचणींचे तात्काळ निराकरण करण्यासाठी तयार करावयाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मची इंटरफेसची आखणी करणे, सद्यस्थितीत कृषी विभागाअंतर्गत अस्तित्वात असणाऱ्या विविध संगणकीय प्रणालींचा अभ्यास करणे, जसे की उदाहरणार्थ आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प यांची संगणकीय प्रणाली, DBT प्रणाली, ॲग्रीस्टॅक प्रकल्प, केंद्र शासनाचा विस्तार प्रकल्प इत्यादी. ठीक आहे. तर हे जे सर्व प्रकल्प आहेत जे आज रोजी कार्यरत आहेत आणि चांगल्या प्रकारे वर्क करत आहेत. ठीक आहे. यांचे पोर्टल, ॲप हे सगळे जे आहेत ते इंटरफेस जे आहेत ते सगळे वर्क करत आहेत. याचा अभ्यास करून आपल्याला
नवीन एक सर्व समावेशक असं एक पोर्टल तयार करण्यासाठी जे आहे ते समिती असा जो आहे याचा अभ्यास करणार आहे. ठीक आहे. तर शेतकऱ्यांना पीक पाणी, हवामान, बाजारभाव इत्यादी बाबींसाठी सध्या उपलब्ध यंत्रणेचा अभ्यास करून उपयुक्त इंटरफेस मार्फत कृत्रिम बुद्धिमत्ता, ठीक आहे, तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स AIचा जो वापर आहे तो या पोर्टलवर या तंत्रज्ञानाचा वापर करून सल्ला देणे हे सुद्धा एक समितीचं कार्य असणार आहे. उपयुक्त बाबी व आवश्यकतेनुसार अन्य बाबींचा अभ्यास करून शेतकऱ्यांना उपयुक्त व सर्वसमावेशक असे डिजिटल प्लॅटफॉर्म, फार्मर ॲप आणि इंटरफेस पोर्टल तयार करण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करणार आहे. ठीक आहे. तर उपरोक्त समितीने 15 दिवसाच्या आत जो आहे तो अहवाल सादर करायचा आहे. ही समिती स्थापन आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की आपल्यासाठी शेतकऱ्यांसाठी एक पोर्टल, एक फार्मर ॲप जे आहे ते तयार होणार आहे आणि त्याच्यावरच तुम्हाला आता सर्वच्या सर्व माहिती जी आहे ते ॲपचे अर्ज करणे, ठीक आहे, ॲपमध्येच अर्ज करता येणार आहे. ॲपमध्येच तुम्हाला त्याचे अर्जाची छाननी होणार आहे. सर्व माहिती तुम्हाला ॲपमध्ये किंवा त्या एकाच पोर्टलवर तुम्हाला त्याच्यामध्ये शो होणार आहे. ठीक आहे. तर ही जे आहे ते सर्व समावेशक असं सर्व वेबसाईटचं सर्व, जसं DBT झालं पोर्टल, ठीक आहे, त्याच्यानंतर पोकराचं पोर्टल झालं, त्याच्यानंतर आता जे सध्या चालू आहे ते ॲग्रीस्टॅग शेतकऱ्यांची नोंदणी त्याचं पोर्टल झालं. हे सर्व मिळून एक पोर्टल तयार होणार आहे आणि त्या पोर्टलवर तुम्हाला एकाच ठिकाणी सर्व माहिती जी आहे ते मिळणार आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, हे होतं आपल्यासाठी आवश्यक आजच्या शेतकऱ्यांसंबंधीची माहिती. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. ठीक आहे. चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन एका अशाच एका विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.